आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले, तसेच राज्यात महाविकास आघाडीचा मोठा विजय झालाय। महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे या दोन पक्षाच्या गटांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने महाराष्ट्रात 4 ठिकाणी तर लक्षद्वीपमध्ये एका ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते। त्यापैकी बारामती, शिरूर आणि लक्षद्वीपमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होती। बारामती आणि शिरूरमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला, तर लक्षद्वीपमध्ये दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे। या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झालाय, मात्र अजित पवार गटाच्या उमेदवाराला केवळ 201 मतं मिळाल्यामुळे त्यांचा लाजिरवाणा पराभव झालाय। लक्षद्वीप लोकसभेत मागच्या 2 वेळेस संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद फैजल हे खासदार राहिले होते, मात्र मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मोहम्मद फैजल हे शरद पवार गटाबरोबरच राहिले होते। यावेळी फैजल तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेलेत। तसेच अजित पवार गटाकडून युसुफ टिपी यांना उमेदवारी देण्यात आली होती। या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद हमदुल्ला सईद यांना 25,726 मतं मिळाली आहेत, तर मोहम्मद फैजल यांना 23,079 मतं मिळाली आहेत, तर अजित पवार गटाच्या उमेदवाराला केवळ 201 मतं मिळाली आहेत। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई।